स्वाद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वाळकाचे थालीपीठ। त्यासाठी हे वाळू चिरून मी किसून घेणार आहे। याप्रमाणे किसून घेतलेलं आहे। यात आपल्याला घालायचं ज्वारीचं पीठ, यातच घालून घ्यायचं बेसन, चवीनुसार तिखट, थोडीशी हळद, यात घालून घ्यायची आपल्याला तुपाची बेरी। जर तुमच्याकडे तुपाची बेरी नसेल तर तुम्ही यामध्ये साठा म्हणून तेलाचाही वापर करू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे। याला आपल्याला पाणी घालण्याची गरजच नाही आहे, कारण वाळकामध्ये जे पाणी आहे त्यातच भरपूर असं पीठ बसून जाईल। आणि थोडं घट्ट वाटत असलं तरी थोडंसं एखादं थालीपीठ करण्यापुरतंच हाताला पाणी लावून ते थापून घ्यावं, कारण वरच्यावर ते पीठ आपलं सैल पडत जातं, त्यामुळे पाणी लावायची गरजच नाही। माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असल्यामुळं मी यात थोडं तांदळाचं पीठ पण मिक्स करून घेतलेलं आहे। आणि हे छान आपल्या थालीपीठाप्रमाणे धपाट्याप्रमाणे आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। याप्रमाणे असं मध्यम असं आपलं पीठ करून घेतलेलं नाही एकदम घट्ट आहे नाही एकदम सैल आहे। एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। याप्रमाणे तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठे थालीपीठ करण्याच्या हिशोबाने तुम्ही असे उंडे करून घ्यायचे। एका पॉलिथिनला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे थालीपीठ आता आपल्या तळहाताने छान दाबून घ्यायचे। याप्रमाणे थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे। तेलही गरम झालेलं आहे। आता याप्रमाणे तुम्हाला हे तिन्ही थालीपीठ या पातेल्यात आता ठेवून घ्यायचे। थोड्या वेळाने आपल्याला पातेलं हे असं थोडं टर्न करून घ्यायचं, जेणेकरून सगळे थालीपीठ सर्व बाजूने छान भाजले जातील। छान मस्त तयार झालेले आपले थालीपीठ आता हे दोन झालेत की नाही ते पाहून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त असं खरपूस छान थालीपीठ तयार झालेले आहेत आपले। तयार आहे आपले मस्त खमंग असे थालीपीठ। अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।